अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ के अध्यक्ष ने किया महाराष्ट्र शासन का धन्यवाद। पत्रकार और वृत्त पत्र विक्रेता के लिए महामंडल की स्थापना होगी, महाराष्ट्र शासन का निर्णय। दबंग इंडिया 24 न्यूज से अमरावती संवाददाता डॉक्टर राहुल अहिर की रिपोर्ट। नमस्कार, मी संदीप मानवडे, दबंग इंडिया सहारामधून। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जो नवीन जिहार काढला आहे की पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन महामंडळे स्वतंत्रपणे चालू करण्यासाठी, त्याकरिता आपण आज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आज आपण मुलाखतीसाठी आलेलो आहे आणि त्यांची आज मुलाखत घेणार आहे। नमस्कार सर, महाराष्ट्र शासनाने पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांकरिता स्वतंत्र महाराष्ट्र महामंडळ स्थापन करण्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपल्या संघटनेची यामध्ये काय भूमिका आहे? अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हा महाराष्ट्र प्रदेश पत्रकार संघ 1995ला स्थापन झालेला होता। त्यावेळेस अशी परिस्थिती होती आणि ती परिस्थिती बहुतांश आताही सध्या ते कायम आहे। ग्रामीण पत्रकार या संघटनेशी अगोदर जुळलेला होता आणि बसेसची व्यवस्था त्यावेळेस कमी होती, अनेक मार्ग व्यवस्थित नव्हते आणि काही आमचे ग्रामीण पत्रकार सायकलनं म्हणजे वृत्तसंकलन करून आणि बातम्या ते त्यांच्या कार्यालयाला पाठवित होते। अशी त्यावेळीची म्हणजे एक पत्रकारिता होती आणि अशी पत्रकारिता करत असताना जे ग्रामीण पत्रकार यांना कोणत्याच सवलती मिळत नव्हत्या। एस टीची बसेसची सवलत नव्हती, बातमी पाठवायची तर ते कार्यालयापर्यंत कशी पाठवायची, बसेसमध्ये सुविधा नव्हती, अनेक प्रकारचे त्यांना म्हणजे हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या आणि इतकं करूनही आमचा ग्रामीण पत्रकार जनसामान्याची सेवा व्हावी, ग्रामीण भागातील लोकांना न्याय मिळावा आणि त्याचबरोबर शासनाचे जे आदेश असतात, शासनाच्या ज्या योजना असतात त्या वृत्तपत्रातून कशा मांडल्या जातील ही त्यांची भूमिका होती आणि त्या मांडल्यानंतर आपल्या त्या योजनेचा ग्रामीण भागामध्ये कसा प्रसार होईल आणि ती योजना ग्रामीण भागामध्ये राबवली जात आहे काय किंवा अधिकारी त्यामध्ये भ्रष्टाचार करीत आहे काय, अशा प्रकारचे अनेक म्हणजे वृत्त त्यावेळेस म्हणजे त्यांना प्रसिद्ध करायला लागत होते। आता अनेक वृत्त चॅनल आलेले आहेत, अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत, परंतु ग्रामीण पत्रकार हा जसाचा तसाच राहिलेला आहे। तो आपला पत्रकारिता हा एक प्रकारचा छंद आहे। कोणताही वृत्तपत्राचा संपादक मालक या ग्रामीण पत्रकाराला मानधन पगार तर देतच नाही, पण मानधन सुद्धा देत नाही। म्हणजे दिवसभर बातमीसाठी कष्ट करायचे आणि घाई गडबडीमुळे ते वृत्त संकलन करून त्या ऑफिसला ती बातमी पाठवायची। इतकं कष्ट करूनही त्या तुटपुंज्या जाहिरातीच्या भरोश्यावर ती सुद्धा वर्षभरामध्ये 4-5 हजार रुपये किंवा किमान जास्तीत जास्त 15-20 हजारापर्यंत वर्षभरामध्ये ते कमिशन मिळत होतं आणि त्या भरोश्यावर तो आपला एक पत्रकारिता हा छंद जोपासत होता। म्हणून आमच्या या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेने तो एक प्रकारचा लढा उभारला। अगोदर संत गाडगेबाबा नंतर नागरवाडी ह्या संस्थांमध्ये त्या ठिकाणी ग्रामीण पत्रकाराचं मोठं अधिवेशन घेतलं। त्यानंतर अमरावती टाऊन हॉलला मोठं अधिवेशन झालं, त्याच्यानंतर चिखलदरासुद्धा या ठिकाणी मोठं अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतर ठाणे येथे खूप मोठं अधिवेशन झालं। त्यानंतर आता 4 जानेवारी 2023ला देवाशीष जळगाव जामोद येथे ग्रामीण पत्रकाराचे, वृत्तपत्र चॅनलचे आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचे फार मोठे अधिवेशन पार पडले। त्या ठिकाणी माननीय आमदार संजयजी कुटे होते, ते माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांचे राईट हँड समजले जातात, त्यांच्यासमोर आम्ही ही व्यथा मांडली आणि त्यानंतर त्याच बैठकीत त्या अधिवेशनाला स्वीकृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय यदुजी जोशी सुद्धा होते। त्यांनासुद्धा आम्ही ग्रामीण पत्रकारांच्या व्यथा मांडल्या, वृत्तपत्र चॅनलच्या व्यथा मांडल्या, कशा प्रकारचं कष्ट त्यांना करावं लागते, घरची त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बरोबर राहत नाही, त्यांना राहायला व्यवस्थित घर नाही, त्यांना सोयी सुविधा नाही, बातम्या बनवण्याकरता त्यांना त्यांच्या इथे कॉम्प्युटरची व्यवस्था नाही आहे, अनेक प्रकारच्या त्या व्यथा आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या। त्या व्यथा मांडत असताना आणि त्यांना सांगितलं का या वृत्तपत्र पत्रकाराकरता आणि वृत्तपत्र विक्रेत्याकरता अलग दोन स्वतंत्र जर महामंडळ शासनाने तयार केले तर त्या सर्व पत्रकारांना दिलासा मिळेल, त्यांचं जीवनमान सुधारेल असे आणि योगायोगाने हे एक महाराष्ट्र शासनाचे आभार मानले पाहिजे की भारताच्या इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात पत्रकाराकरिता दोन स्वतंत्र महामंडळ स्थापन झालेले आहे। खरोखर
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे या ठिकाणी मी संघटनेच्या वतीने आभार मानतो. आणि आमची ही संघटना ऑल इंडियामध्ये काम करीत आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये हा कायदा पास झाला, हा इतरही राज्यामध्ये हा कायदा पास व्हावा त्या दृष्टीने आमची संघटना काम करेल. आणि याच प्रकारे मी कार्य करीत असताना जनसामान्याच्या व्यथा आपण वृत्तपत्रामध्ये मांडतो, परंतु त्याला योग्य तो न्याय मिळत नाही. याकरता आपल्याला राजकारणात प्रवेश घ्यावा, आपण कुठेतरी लोकप्रतिनिधीची भूमिका घ्यावी. याकरता मी 2003ला त्यानंतर 2012ला जिल्हा परिषदेवर निवडून गेलो होतो. सर्वात मोठं हे श्रेय जर असेल तर त्यावेळेचे तत्कालीन स्वर्गीय विनायकराव दादा कोरडे हे त्यावेळेस माजी मंत्री होते. त्यांनी मला एक प्रकारचं राजकीय गुरु म्हणून त्यांनी मला सहकार्य केलं आणि मला राजकारणात स्थान दिलं. माझ्या त्यावेळच्या निवडणुकीत माझ्यापेक्षा बलाढ्य उमेदवार होते, त्यांनी लाखो रुपये खर्च केले. मी तुटपुंजे म्हणजे त्यावेळेचे म्हणजे 43,000 रुपये खर्च केले. आणि मला जनसामान्याची मी ही पत्रकारितेच्या माध्यमातून सेवा करीत असल्यामुळे मला लोकांनी सहकार्य केलं आणि मला त्या ठिकाणी पाठवलं. आज मी त्या पत्रकारितेच्या माध्यमातूनच मी लोकांची जनसामान्याची सेवा करीत आहे. आणि या दृष्टीने मला भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यावर उपाध्यक्षपदसुद्धा दिलेलं आहे. हे करीत असताना मी 2012ला जिल्हा परिषद सभापती होतो, आरोग्य सभापती, अर्थसभापती. त्यावेळेस मी या ग्रामीण भागातल्या लोकांच्या खूप व्यथा पाहिल्या. तत्कालीन जे पक्ष असतात ते सर्वसामान्यांना न्याय देत नाही, घोषणा भरपूर करतात, परंतु मला पत्रकारितेचं अंग असल्यामुळं आणि जनसामान्याची कामं करण्याची आवड असल्यामुळं आपण सुद्धा विधानसभेची मागणी करावी. आणि अचलपूर हा विधानसभामध्ये मी सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे अचलपूर विधानसभेतून उमेदवारी मागितलेली आहे. माझा या भागामध्ये जनप्रचार भरपूर झालेला आहे. तर ज्यावेळेस मी जिल्हा अर्थ आणि आरोग्य सभापती होतो त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये मी कामं केलेली आहेत. त्यानंतर पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांना जे पोलीस स्टेशनचे कामं असते, तहसीलदारचे कामं असतात, अनेक जे छोटे छोटे कामं असतात ते सुद्धा कामं आम्ही केलेली आहेत. अनेक जे सर्व समाज बांधव आहेत या अचलपूर मतदारसंघामध्ये राहणारे त्यांचे मी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांच्या अडचणी सोडविलेल्या आहेत. आणि माझा या पत्राच्या माध्यमातून आणि या पक्षाच्या माध्यमातून जनसंपर्क